नमस्कार, मी अनुराची अपर्णा कुलकर्णी आणि आज तुमच्यासाठी कमल बुटी मधले वेगवेगळे रंग आणि कमल बुटीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे काठ असं सगळं ट्रेंडिंग प्रकार घेऊन आलेली आहे. कमल बुटी मधला अमुक एक कलर पाहिजे म्हटलं आणि तो नाही असं होणारच नाही. हे सगळे प्रकार आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यातही जर काही नसेल तर आपण बनवून तर घेऊ शकतो. तर त्यामुळे कमल बुटीचा आपण हा व्हिडिओ सुरू करूयात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे काय करायचंय तर 7875593703 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. आणि जर तुम्हाला भिशीबद्दल माहिती हवी असेल तर ती सगळी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. भिशीचा सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. भिशी म्हणजे काय ते सगळं समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ पण तुम्ही जरूर पहा. आणि ह्या सगळ्या साड्या भिशीमध्ये अवेलेबल असणार आहेत याची नोंद घ्या. तर आपण आता कमल बुटी ह्या साडीच्या प्रकाराबद्दल त्यातल्या सगळ्या साड्या पाहूयात. येलो कलर आहे, काय गोल्ड कलर आहे, कॉन्ट्रास्ट असं पदर आहे आणि कॉन्ट्रास्ट त्याचा ब्लाउज पीस असणार आहे. बॉर्डर अतिशय सुंदर अशी बॉर्डर आहे. अंगावरती कशी दिसते ते दाखवते. प्लीट्स मी घेऊन दाखवत नाहीये कारण आता महेश्वरी साड्यांबद्दल सगळ्यांना माहिती झालेलं आहे. ह्या साड्या हँडलूम साड्या असतात. 50% कॉटन 50% सिल्क प्रकारामध्ये असतात आणि वजनाला अतिशय हलक्या, दिसायला अतिशय ग्रेसफुल अशा ह्या साड्या असतात. हा पिवळा रंग, पिवळा म्हणजे पिवळा नाहीये, गोल्डन पिवळा असा रंग आहे हा. आणि त्याच्यावरची ही कमल बुटी अशा प्रकारातली आहे. ह्याचे काठ असे आहेत आणि हा आहे पदर. कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज पीस मी दाखवलेला आहेच. हा गोल्डन येलो कलर म्हणता येईल असा कमल बुटीचा कलर. ह्याच्यानंतर हा रेड कलर कमल बुटी मध्ये. त्याची बॉर्डर बघा काय सुंदर आहे. ही बॉर्डर आहे. ही सेल्फ मध्ये साडी आहे म्हणजे ह्याला कॉन्ट्रास्ट नाहीये. खूप ग्रेसफुल दिसतात ह्या साड्या. हा पदर आहे त्याचा, काय भरजरी दिसतोय आणि सुंदर दिसतोय बघा. त्याच्यामध्ये पण सेल्फ मध्ये ब्लाउज रनिंग मध्ये असणार आहे. काठ काय सुंदर, ज्याला आपण म्हणतो ना खानदानी घरंदाज किंवा राजशाही प्रकारात वाटावं अशी ही साडी आहे बघा. सुंदर दिसते, काठ आणि सगळंच अप्रतिम दिसतंय. ही एक साडी आहे कमल बुटी मध्ये. ह्याच्यानंतर ह्याच्यामधला कलर आहे, हा कलर आहे आणि आता जी बॉर्डर दाखवली त्यातलीच, पण हा राणी कलर आहे बघा. हा राणी कलर आहे. मी आता तुम्हाला लाल कलर दाखवला होता. बॉर्डर तशीच असणार आहे. हा पदर आहे. ही राणी कलर सुंदर दिसतीये. मला वाटतंय की हा व्हिडिओ मध्ये प्रॉपर राणी कलर दिसत नाहीये, पण हा प्रॉपर राणी कलर आहे. ह्याच्यानंतर हा एक सेल्फ मधला सुंदर कलर आहे, वाईन कलर. त्याला डार्क ब्राऊन किंवा डार्क जांभळ्या रंगाची बॉर्डर आहे. हा त्याचा पदर आहे. ब्लाउज रनिंग असणार आहे. आणि हे हा रंग असा दिसतो घातल्यानंतर, नेसल्यानंतर साडी सुंदर दिसतोय हा पण कलर. वाईन कलर आहे, अतिशय फ्रेश कलर आहे. मला तो व्हिडिओ मध्ये म्हणावा तितका नाही वाटत आहे, पण तो ऍक्च्युली खूप जास्त फ्रेश कलर आहे, सुंदर कलर आहे. ह्याच्यानंतर अजून एक राणी कलर मधलाच, पण आधीचा जो मी राणी कलर दाखवला तो थोडासा वेगळा होता. हा अजून थोडासा हा गुलाबीकडे झुकणारा आहे, तो गुलबक्षी कलर होता. राणी कलर मधलाच सेल्फ मध्ये हा पदर आहे. ह्याची बॉर्डर अजून वेगळी आहे, नर्मदा लहर बॉर्डर आहे. आणि हा
हा पिंक कडे झुकणारा राणी कलर आहे बघा. हा वेगळा राणी कलर आहे. तो मगाशीचा होता तो जरा हा डाळिंबी राणी कलर आहे आणि तो थोडासा गुलबक्षी राणी कलर म्हणता येईल. असा राणी कलर मध्येच पण दोन वेगळ्या वेगळ्या शेड आहेत ह्या. तर तुम्हाला जेव्हा बुक करायचंय तेव्हा तुम्ही स्पेसिफिक सांगा. ही आहे रॉयल ब्ल्यू सेल्फ मधलीच. हा पदर आहे. सेल्फ मध्ये ब्लाउज पीस येणार आहे. काठ पण बघा इतके सुंदर आहेत ह्याचे काठ. काठ आहेत. अतिशय सुंदर दिसते ही साडी. खूप सुंदर दिसते. रॉयल ब्ल्यू कलर आहे आणि त्याचा सेल्फ पदर आणि काठ असणार आहे. जरीचा पूर्ण पदर असणार आहे. त्याच्यानंतर आता ट्रेंडिंग सध्याचा ड्युएल टोन मधला कलर ग्रीन आणि ब्लू कलर मध्ये आहे. हा त्याचा पदर आहे. त्याचे काठ असे आहेत आणि साडी जी आहे ती ग्रीन आणि ब्ल्यू मध्ये ड्युएल टोन मध्ये आहे. हे पहा हा पदर ड्युएल टोन मध्ये आहे. ही साडी ग्रीन आणि ब्लू अशी ड्युएल टोनची ही साडी आहे आणि खूप सटल ड्युएल टोन आहे. जसे काही काही ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे चेक्स दिसतात तसं नाहीये. ड्युएल टोन मधली प्रॉपर शेडेड साडी आहे. त्याच्यामधलीच ही एक साडी आहे. अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे. हा त्याचा पदर. ही कमलबुट्टी थोडीशी अजून वेगळी आहे, छोटी आहे आणि हे पण शेडेड आहे. ही जांभळी आणि हिरवी खूप सुंदर दिसते ही साडी. पण खूप सटल असं हे आहे सगळं ह्याचं. हे पहा जांभळे आणि हिरवी प्रॉपर ड्युएल टोन मधली साडी आहे ही. सुंदर दिसते ही पण साडी. ह्याच्यानंतर हा एक वाईन कलर मधला वाईन पण नाही पण कॉन्ट्रास्ट मध्ये आहे बघा. वाईनला लाल रंगाची बॉर्डर आहे. हा पदर आहे. हा पदर आहे. ब्लाउज पीस रनिंग असणार आहे ह्याचं. सुंदर दिसतोय. आपल्या जुन्या साड्यांचे कलर असायचे ना तसा वाटतो अगदी हा. खूप सुंदर दिसतोय कलर. वाईन कलर आहे. प्रॉपर वाईन कलर. सुंदर दिसतोय. अजून एक राणी कलर मधली साडी आहे ही. हे पहा हा पदर आहे. रनिंग ब्लाउज पीस असणार आहे. प्रॉपर राणी कलर आहे. फ्रेश फ्रेश राणी कलर आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तो थोडासा वेगळा दिसतोय पण ऍक्च्युली हा राणी कलर आहे प्रॉपर. मला अजून त्या लाइटिंगचं गणित काही जमत नाहीये कारण जे प्रॉपर शेड आहे ती मला जाणवतं व्हिडिओमध्ये दाखवताना की मला दिसताना खूप ती फ्रेश दिसतेय पण प्रत्यक्षात इथे तुम्हाला दिसताना एक टोन थोडा वेगळा दिसतोय. तर तुम्हाला जर घ्यायची असेल तर आपण व्हिडिओ कॉलवरती ह्या सगळ्या साड्या दाखवू शकतो. अजून एक ट्रेंडिंग कलर. ह्याची ही नर्मदा लहेर बॉर्डर. सुंदर दिसतंय. एक सगळ्यात शेवटी मी साडी उघडून दाखवेन पण आत्ता नाही दाखवते. ही ना रेड आणि येलो असं ह्याचं ड्युएल टोन मध्ये बनवलेली साडी आहे. ही पण खूप सुंदर दिसते. रेड आणि ऑरेंज कलर. येलो नाहीये. हे पहा हा पदर आणि ही साडी रेड आणि ऑरेंज कलरचं असं शेडेड असं हे काम आहे. सुंदर दिसते ही पण साडी.
त्याच्यानंतर पुन्हा पहिली जी दाखवली ती हा खूप ट्रेंडिंग कलर असल्यामुळे जरा जास्त मागवल्यात ह्यातल्या ड्युएल टोन मध्ये ग्रीन आणि ब्लू कलर मध्ये. ही पण वाईन कलरची साडी आहे. ही पण खूप ट्रेंडिंग आहे. ही पण दाखवत नाही कारण ही दाखवलेली आहे वाईन कलरची साडी. हा पण एक मस्त कॉम्बिनेशन आहे बघा, सुंदर ऑरेंज कलर आहे. ऑरेंज कलरची मी सुरुवातीला पण एक दाखवलेली आहे, पण ही सेल्फ आहे, सेल्फ ऑरेंज. सुंदर दिसते ही पण साडी. दाखवते मी उघडून. मस्त कलर आहे, एकदम फ्रेश ऑरेंज कलर. त्याला हा असा पदर आहे, सेल्फ मध्ये आहे, रनिंग मध्ये ब्लाउज पीस असणार आहे. ऑरेंज कलर सुंदर दिसतोय हा पण कलर. पुन्हा एकदा वाईन कलर, पण ही ड्युएल टोन मध्ये आहे. वाईन आणि ब्ल्यू असं मिक्स ह्याच्यामध्ये आहे. रेड कलरचा कॉन्ट्रास्ट पल्लू आहे आणि त्याच्यामुळे ही साडी अजून वेगळी दिसते, खूप सुंदर दिसते. वाईन कलरला रेड कलरचं ड्युएल टोन मध्ये आहे बघा. हे ह्याचा ब्लाउज पीस जो आहे तो रेड असणार आहे. आधी जी दाखवली होती वाईन कलरची ती सेल्फ मध्ये होती आणि त्याचा ब्लाउज पीस पण सेल्फ मध्ये होता. ही कॉन्ट्रास्ट मध्ये आहे. हे फरक तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत. आता जी ऑरेंज दाखवली ती सेल्फ मध्ये होती, ही कॉन्ट्रास्ट आहे. ह्याला लाल, ऑरेंज कलरला लाल कलरचा कॉम्बिनेशन आहे आणि ह्याची पैठणी बॉर्डर आहे. हा पदर ड्युएल टोन मध्ये आहे, ऑरेंज आणि रेड. ही पण सुंदर कॉम्बिनेशन दिसते. ह्याच्यानंतर आहे रेड आणि ऑरेंजचं. आता जे आपण पाहिलं ते ऑरेंज जास्त होतं आणि रेड कमी होतं. आता जी पाहतोय ती रेड जास्त आहे आणि ऑरेंज मध्ये मध्ये आहे. ह्याची नर्मदा लहर अशी बॉर्डर आहे. हा पदर असणार आहे. सुंदर दिसते. ह्याच्यानंतर ही सेल्फ आहे रेड. हा पदर आहे, ह्याच्यामध्ये ड्युएल टोन नाहीये आणि ही पण साडी सुंदर दिसते. म्हणजे लाल कलर तर ना महेश्वरीमध्ये कुठल्याही ह्याच्यामध्ये छानच दिसतो. खूप सुंदर दिसते साडी. आत्ताचा जो लाल कलर दाखवला तो प्रॉपर मरुनिश रेड कलर होता. हा म्हणजे प्रॉपर ऑरेंजिश रेड कलर म्हणता येईल असा. ही पण शेडेड साडी आहे आणि रेड आणि ऑरेंजचाच मिक्स आहे. हा पदर आहे. ब्लाउज पीस ह्याच्यामध्ये रेड कलरचा ब्लाउज पीस, नाही सॉरी रेड नाहीये, रनिंग ब्लाउज आहे. काय फील आहे, सुंदर फील आहे ह्या साडीचा. त्या म्हणजे सगळ्याच साड्यांचा महेश्वरी साडीचा फीलच मुळात खूप सुंदर आहे. ही एक साडी मी तुम्हाला उघडून दाखवते जेणेकरून तुम्हाला साडीच्या पोचचा अंदाज येईल किती हलकी आहे वजनाला. हे पहा, ते माझी बॅकग्राऊंडला पिवळं असल्यामुळे तुम्हाला ते कळतंय की नाही माहिती नाही मला. खूप सुंदर दिसते पण ही साडी. मी फक्त त्याचं टेक्स्चर कळावं म्हणून ही साडी उघडून दाखवलेली आहे ह्या सगळ्याच साड्यांचं. हा एक
आपला पैठणी कलर म्हणता येईल असा कलर आहे. त्याला जांभळ्या रंगाचं कॉम्बिनेशन आहे. काठ पैठणी काठच आहेत आणि ह्याचा पदर हा असा आहे. त्याच्यामध्ये ब्लाउज पीस रनिंग असणार आहे. ही पण ड्युएल टोन मध्ये आहे, पण शेडेड नाहीये. ड्युएल टोन मधलीच साडी आहे. जांभळी आणि वेगळंच कॉम्बिनेशन आहे ह्याचं. निळं आणि राणी कलर असं मिक्स कॉम्बिनेशन आहे. खूप सुंदर दिसते ही पण साडी. सुंदर दिसते ही पण साडी. ड्युएल टोन मध्ये आहे, शेडेड नाही, ड्युएल टोन मध्ये आहे. आता तर अशा सगळ्या कमल बुटीचे वेगवेगळे प्रकार मी तुम्हाला दाखवले आणि वेगवेगळे कलर दाखवले. यातली कुठलीही साडी तुम्हाला हवी असेल तर ताबडतोब संपर्क करायचा आहे मला 7875593703 या नंबरवरती. पुन्हा भेटू अशाच सुंदर सुंदर साड्यांसह. तोपर्यंत धन्यवाद.